या मातीला ओळख दिली, या देशाला दिशा दिली. भारतीय संविधानामुळेच आम्हाला मिळाला स्वातंत्र्याचा खरा अर्थ. हक्क, समानता आणि न्यायाची शपथ हे सगळं देण आहे आमच्या भारतीय संविधानातच. जात, धर्म, भाषेपलीकडे माणुसकी शिकवणारा ग्रंथ तो म्हणजे भारतीय संविधान. स्वातंत्र्य मिळालं पण देश घडला संविधानामुळेच. हे फक्त पुस्तक नाही, हा भारताचा आत्मा आहे. तरी सादर करीत आहोत भारतीय संविधानावर एक सुंदर नृत्य आविष्कार आणि एक नाटक. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का बल देता है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का बल देता है। जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है। हा देश स्वतंत्र झाला पण समान नव्हता. जात, धर्म, भाषा, स्त्री पुरुष सगळीकडे भेदभाव होता. अशा वेळी एक माणूस उभा राहिला ज्याने अपमान सहन केला पण हार मानली नाही. बाबासाहेबांना विरोध झाला, दबाव आला, लोकशाहीवर प्रश्न उभे राहिले, तरीही त्यांनी लेखणी थांबवली नाही. कारण त्यांना माहीत होतं हे संविधान नाही, हे देशाचे भविष्य आहे, हे देशाचे भविष्य आहे. स्वातंत्र्याचा हक्क दिला सगळ्यांना, आत्माने जगण्याचा विश्वास दिला साऱ्यांना. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा हक्क दिला साऱ्यांना, आत्माने जगण्याचा विश्वास दिला साऱ्यांना. लोकशाहीला राष्ट्रहिताला चिरे ठेविले अग्रक्रमाला, सार्वभौमाचा बंधुभावाचा दिला संदेश साऱ्या जगाला. तुम्हा मिळे जो गणराज्याचा मान, ज्या धाग्याचे हे विणकाम, ते भारताचे संविधान, भारताचे संविधान, भारताचे संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा एक अतिशय मोठा विचार मांडला. हा देश कोणाच्याही श्रद्धेचा अपमान करणारा नाही आणि कोणाच्याही श्रद्धेपेक्षा मोठा देखील नाही. म्हणूनच संविधानाची सुरुवात सर्वांना एकत्र घेऊन करण्यात आली. भारताचे लोक, कारण या देशाची खरी ताकद त्यांचे लोक आहेत. भाषा वेगळी असू शकते, धर्म वेगळा असू शकतो, पण स्वप्न एकच आहे. म्हणूनच संविधान हे एकतेचं, समतेचं आणि लोकशाहीचं प्रतीक आहे. भारताचे लोक हे शब्द नाहीत, तर ही आपली खरी ओळख आहे. म्हणूनच भारतीय विद्यापीठ कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सादर करीत आहोत एक पथनाट्य. या लहान्या मोठे या, ताई या, दादा या, नाटक पहा, नाटक पहा. नमस्कार. आज आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत एक नाटक. त्याचे नाव आहे जनजागृती संविधानाची, जनजागृती संविधानाची, जनजागृती संविधानाची. वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या. या ताई या, माई या, आका या, आनंदात सामील व्हा. अरे असा तिरंगा का हलवताय? आज काय आहे? 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी नाही, तिरंगा घेऊन का फिरताय? आम्हाला माहिती आहे आज 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी नाही, पण आज संविधान जन्मदिवस आहे. संविधान जन्मदिवस, संविधान जन्मदिवस, संविधान जन्मदिवस काय असतो?
मुख्यमंत्री, प्रधानमंत्री जन्मदिवस आम्ही ऐकला, पण आम्ही संविधान जन्मदिवस नाही ऐकला. तुला संविधान माहीत नाही का? तू संविधान वाचलं नाही का? नाही नाही, मी संविधान नाही वाचलंय. तुम्ही कोणी संविधान वाचलं नाही का? तू संविधान वाचलं नाही का? नाही नाही, आम्ही संविधान नाही वाचलं. नाही नाही, आम्ही संविधान नाही वाचलंय. बघितलं, संविधान कुणीच नाही वाचलं. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले, ज्यामुळे आपण बोलू शकतो, स्वतःचे विचार मांडू शकतो. तर हे कशामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे, संविधानामुळे. अरे, हे संविधान म्हणजे काय? संविधान हा एक जिवंत दस्तऐवज आहे. देशाचा कारभार कसा चालवावा हे यात नमूद केलेले आहे. संविधानाने आपल्याला काय दिले? संविधानाने आपल्याला काय दिले हेच तर सांगायला मी आले आहे. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे दिले आहे. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय दिले आहे. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय दिले आहे. अरे, तुमचा कागद पडलाय वाटतं. अरे, तो कागद काही कामाचा नाही. अरे, या कागदावर तर संविधानाची उद्देशिका आहे. तुम्ही कोणते काम करता? मी शिक्षिका आहे. तुम्ही कोणते काम करता? मी संशोधक आहे. तुम्ही कोणते काम करता? मी डॉक्टर आहे. तुम्ही तर शिक्षिका आहात ना. हे कशामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे, संविधानामुळे. हा मॅडम, तुम्ही कशावर संशोधन करता? मी मंगळ ग्रहावर संशोधन करते. हे संशोधन करू शकता कशामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे, संविधानामुळे. बघितलंय, संविधानाने विविध जाती धर्मातील मुला मुलींना, विविध जाती धर्मातील महिलांना स्वतंत्रपणे जगण्याचा व सन्मानाने जगण्याचा हक्क दिलाय. 6 ते 14 वर्षातील वयोगटातील मुला मुलींना शिक्षणाचा हक्क कोणी दिलाय? संविधानाने दिलाय, संविधानाने दिलाय, संविधानाने दिलाय. बघितलं, संविधानाने आपल्याला किती हक्क दिले आहेत, ज्यामुळे आपण स्वतः बोलू शकतो, स्वतःचे विचार मांडू शकतो. आपल्याला कुठेही कोणाचे ऐकता येत नाही. हे कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे, संविधानामुळे. भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली. भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली. तुमचा आमचा एकच विचार, संविधानाचा करू प्रचार. तुमचा आमचा एकच विचार. संविधानाचा करू प्रचार. भारताचा अभिमान, भारताचे संविधान. भारताचा अभिमान. भारताचे संविधान. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम.